भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन. पाकिस्तानी सैन्याकडून सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू. दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीनं दिली होती कबुली. दहशतवाद्यांच्या स्थळावर येऊन जाताना आरोपी पळाला आणि विश्वा नदीमध्ये उडी मारल्याचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद. पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय. सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ. रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी. पाकिस्तान अपयशी राष्ट्र, भारताला शांततेमध्ये जगू देणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडवण्याची वेळ. अझदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर बंकरमध्ये लपला. भारताच्या भीतीनं असीम मुनीर लपून बसल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. भारताने कारवाई केल्यास तो पाकवरचा हल्ला मानला जाणार नाही. ती दहशतवाद्यांविरोधातली कारवाई असेल. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचं वक्तव्य. सीआरपीएफ जवान मुनीर अहमद बडतर्फ. पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्याची माहिती लपवल्याचा ठपका. महिलेला विजाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ भारतामध्ये आश्रय दिल्यानं सीआरपीएफची कारवाई. भारतीय जहाजांना पाकिस्तानी बंदरामध्ये येण्यास बंदी. पाकिस्तानी बंदरामध्ये आपली जहाजं जाणार नसल्याचं भारताकडून स्पष्ट. अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाच्या कवायती सुरू. अरबी समुद्रात जहाजांसाठी नेव्हिगेशन अलर्ट. पाकिस्तानच्या कुरापतीनं उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज. भारतीय लष्कराला रशियन बनावटीचं इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळणार. खांद्यावरून चालवता येणाऱ्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांचा लवकरच पुरवठा. इग्ला-एस क्षेपणास्त्रामुळे लष्कराची ताकद वाढणार. भारताचा रशियासोबत 260 कोटींचा करार. अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या पलक मसीह आणि सूरज मसीहला पंजाब पोलिसांकडून अटक. दोघांनी पलकला भारताच्या लष्करी छावण्या आणि हवाई तळांचे फोटो पाठवले. आयएमएफ कार्यकारी संचालक के.व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ संपुष्टात. पाकला पुरवणाऱ्या आर्थिक सुविधांबाबत आयएमएफ बोर्डाच्या आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. थेट हल्ला न करताही भारतानं शाहबाज आणि मुनीरची झोप उडवली. पाकिस्तानवर थेट हल्ला न करता भारताकडून राजनैतिक दबाव. आयएमएफकडून येणारी मदत पुढे ढकलली जाऊ शकते अशी शाहबाज आणि मुनीरला भीती. भारतातील सर्व ऑर्डनन्स फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द तर पाकिस्तानच्याही सर्व ऑर्डनन्स फॅक्टरीमधल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यामध्ये व्हीपीएन सेवा वापरण्यास बंदी. राष्ट्रीय सुरक्षेसाठी व्हीपीएन म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क सेवा वापरण्यावर बंदी. भारताला घाबरलेल्या पाकिस्तान सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावलं. भारत पाकिस्तान तणाव, युद्धजन्य स्थिती आणि पहलगाम हल्ल्यावर आजच्या अधिवेशनामध्ये चर्चा होणार. पाकिस्तानमधील सर्वपक्षीय बैठकीवर इम्रान खानच्या पक्षाचा बहिष्कार. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली. भारताविरोधात मोर्चेबांधणीबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार. पीओकेमध्ये भारतीय हल्ल्याच्या भीतीनं 2 महिन्यांच्या रेशनसाठी दुकानांवर गर्दी. बंकरची साफसफाई सुरू. मदरसे तात्पुरते बंद तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकरवर सुद्धा बंदी. पाकिस्तानी आर्मीवर बलूच लिबरेशन आर्मीचा हल्ला. बलुचिस्तानच्या कलाक भागामध्ये पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांना येण्यास मज्जाव. पाकिस्तानी जवानाच्या भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न. पाकिस्तानी जवान भारतीय सैन्याच्या ताब्यात. चौकशी सुरू. राजस्थानच्या श्रीगंगानगर परिसरामध्ये कारवाई. पाक लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण. पीओकेमधल्या नीलम व्हॅलीमध्ये पाकचं दहशतवाद्यांसाठी शिबिर. पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती थांबेना. व्हिडिओ समोर. मोदी माझ्या आत्याचा मुलगा आहे का? मी सांगितलेलं ऐकायला. भारत पाकिस्तान युद्ध झालं तर मी इंग्लंडला निघून जाईन. पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना शेर अफजल खान मारवतची प्रतिक्रिया. जर्मनीच्या स्टुटगार्टमधील भारतीय समुदायाकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शांतता एकता मार्च. भारतीय समुदायाच्या 300हून अधिक सदस्य मार्चमध्ये सहभागी. हल्ल्यामधील मृतांना वाहिली श्रद्धांजली. चिनाबचं पाणी रोखल्यानंतर भारत आता झेलमचंही पाणी रोखणार. पाकिस्तानच्या तोंडाला फेस आणणारा भारत सरकारचा आणखीन एक निर्णय. भारताचा पाकविरोधात अजून एक कठोर निर्णय. भारतानं बगलिहार धरणातून चिनाब नदीचं पाणी थांबवलं. बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला. भारताचा पाकिस्तानला दडका. पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खानचं ट्विटर अकाउंट भारतामध्ये ब्लॉक तर माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोंच्याही ट्विटर अकाउंटवर भारतामध्ये बंदी. कंगाल पाकिस्तानमध्ये मंत्र्यांची मात्र मजा. पाकिस्तानमध्ये मंत्र्यांच्या पगारामध्ये वाढ. 1 जानेवारी 2025 पासून पाकिस्तानमध्ये मंत्र्यांच्या पगारामध्ये 40% वाढ. ऑपरेशन ब्लू स्टार काँग्रेसची चूक होती. पक्षाकडून 80च्या दशकामध्ये झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार. घटनेवेळी राजकारणामध्ये नव्हतो.
तरी जबाबदारी घ्यायला तयार. एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया. दहशतवादी कारवाई करण्यासाठी भारतामध्ये हा मॅरेज जिहाद तर होत नाही ना? गुणरत्न सदावर्तेंचा सवाल. जितेंद्र आव्हाडांनी मॅरेज जिहादबद्दल बोललं पाहिजे. मुंब्रा कौसामध्ये कोणी पाकिस्तानी आहे का? आव्हाडांनी सांगावं. सदावर्तेंचं वक्तव्य. भाजप सरकारने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा. मोदींनी पाकिस्तानचा काहीही बदला घेतलेला नाही. भाजपवाल्यांना फक्त विरोधकांचा बदला घेता येतो. राऊतांची टीका. काँग्रेसकडून परभणीमध्ये सद्भावना पदयात्रेच्या सांगता समारंभासाठी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला रमेश चंदितला, हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील, नितीन राऊत उपस्थित राहणार. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर योजनांसाठी वळवायचा असेल तर माझं खातं बंद करा. मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून संताप व्यक्त, तर त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. खातं सांभाळता येत नसेल तर संजय शिरसाटांनी राजीनामा द्यावा. रिपाई खरात गटाच्या सचिन खरातांची मागणी. लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण खात्यातून निधी वळवणं गंभीर असल्याची प्रतिक्रिया. राज्यामध्ये सरकार लाडक्या बहिणींसह सामाजिक न्याय विभागाची फसवणूक करतंय. राऊतांची टीका. तर अजित पवार अर्थ खातं उत्तम पद्धतीने सांभाळतात. अजित पवार अर्थ खात्यामध्ये शिस्तीनं काम करतात. राऊतांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महापर्यटन महोत्सवाच्या सांगता सोहळ्याला हजेरी. फडणवीस, शंभूराज देसाईंसह अनेक नेत्यांची उपस्थिती. अमरावतीच्या दौऱ्यावर असल्यानं साताऱ्यामध्ये पर्यटन महोत्सवाला अजित पवार अनुपस्थित. दरम्यान अजित पवार पर्यटन महोत्सवाला आले असते तर चांगलं वाटलं असतं. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. प्रत्येक कार्यक्रमाला मंत्र्यांनी गेलं पाहिजे असं होत नाही. शिंदेदादांच्या अनुपस्थितीवरून बावनकुळेंची प्रतिक्रिया. राज्याला पुढे न्यायचं असेल तर एकाच वेळी अनेक कामं व्हायला हवीत. बावनकुळेंची प्रतिक्रिया. महाबळेश्वरमधील पर्यटन महोत्सवामुळे मधाच्या गावामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ. महाबळेश्वरला आलेल्या पर्यटकांची मांघर गावाला भेट. मांघर गावात 1946 पासून मधाचं उत्पादन. महाबळेश्वरमधील वेण्णालेक परिसरामध्ये पर्यटन विभागाकडून एअर शोचं आयोजन. फडणवीस, एकनाथ शिंदे, शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही जनतेची इच्छा. विनायक राऊतांची प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे परदेशात गेले हा योगायोग असल्याची राऊतांची प्रतिक्रिया. कनिष्ठ असल्यामुळे ठाकरेंच्या युतीबाबत भाष्य करणार नाही. मनसे नेते बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. संजय राऊत वरिष्ठ, आम्ही अजूनही कनिष्ठच. नांदगावकरांचा राऊतांना टोला. काँग्रेस फोडा, काँग्रेस रिकामी करा. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश. काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी आधी तुमचा विचार करणार, तुम्ही घाबरू नका. बावनकुळेंचं पुण्यामधल्या पदाधिकारी बैठकीमध्ये वक्तव्य. पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या नेत्यांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. ते सगळे नेते भाजपमध्ये येणार होते पण अचानक तिकडे गेले. प्रोटोकॉलचा भंग केला. महाजनांची प्रतिक्रिया. तर आम्ही प्रोटोकॉल तोडलेला नसल्याची परांजपेंची प्रतिक्रिया. गुलाबराव देवकरांच्या पक्षात घेण्यापूर्वी अजित पवारांनी शिंदेंचं मत विचारात घ्यायला हवं होतं. गुलाबराव पाटील यांचं पक्षप्रवेशावर वक्तव्य. दरम्यान गुलाबराव देवकर, भूषण पाटील, सतीश चव्हाण आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश. आमच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यांना पक्षामध्ये घेणं उचित नाही. पक्षप्रवेशावरून गुलाबराव पाटलांची टीका. तर गुलाबराव पाटलांनी आक्षेप घेऊ नये. सर्व नेते महायुतीचा धर्म पाळतील. आनंद परांजपे यांचं प्रत्युत्तर. गिरीश महाजनांची अजित पवारांवर टीका. विधानसभेला महायुतीच्या उमेदवारांविरोधात लढलेल्यांना प्रवेश देऊन प्रोटोकॉल भंग केल्याचा आरोप. तर आम्ही प्रोटोकॉल तोडलेला नाही. आनंद परांजपे यांचं प्रत्युत्तर. काँग्रेसचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंद यांनी घेतली अजित पवारांची भेट. अमरावतीमधल्या कार्यक्रमात सानंदांची अजित पवारांची चर्चा. सानंद अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची काही दिवसांपासून चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. अजित पवार आजपासून छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 5 वाजता जाहीर सभा पार पडणार. मुख्यमंत्री बनण्यासाठी अजित पवारांना मवियामध्ये यावं लागेल. महायुतीमध्ये अजित पवार कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. विनायक राऊतांचा अजित पवारांना सल्ला. संजय राऊतांकडून शरद पवारांना पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आमंत्रण. 16 मे रोजी राऊतांच्या नरकामधला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन. उद्धव ठाकरेंच्या फोटोग्राफीवरूनही दोघांमध्ये संवाद रंगला. मंत्री नितेश राणेंचा मॉर फोटो शेअर करण्यावर गुन्हा दाखल. माझे आक्षेपार्ह फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीला सोडणार नाही. नितेश राणेंचा ट्विट करत इशारा. भाजप राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांची नावं 10 तारखेला जाहीर करणार. भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार. मुंबईमध्ये फुले चित्रपटाचं शरद पवार गटाकडून स्पेशल स्क्रीनिंग. महाविकास आघाडीचे नेते राहणार उपस्थित. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, राष्ट्रवादीचे सर्व नेते उपस्थित राहणार. मनसेकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू. मुंबईमधील 227 प्रभागांमधील गटाध्यक्षांच्या बैठकांचा सपाटा. 20 जुलैपर्यंत प्रत्येक रविवारी प्रत्येक विधानसभेतील महापालिका प्रभागांमध्ये बैठक पार पडणार. अक्षय शिंदे चकमक प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका. उच्च न्यायालयानं संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे दिले होते निर्देश.
पुरंदर विमानतळाला होणाऱ्या विरोधाबाबत आज बावनकुळे बैठक घेणार. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन. बावनकुळे आंदोलकांशी चर्चा करणार. चर्चेनंतर पत्रकार परिषद घेणार. गोकुळ दूध आजपासून 2 रुपयांनी महागणार. कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये तर मुंबई आणि पुण्यामध्ये दूध प्रति लिटर 74 रुपये दरानं घ्यावं लागणार. आज 12वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजल्यानंतर ऑनलाईन पाहता येणार. मंगळवारपासून महाविद्यालयामध्ये गुणपत्रिका मिळणार. पुण्यामध्ये म्हाडाच्या सदनिका विक्रीला प्रथम येणारच प्राधान्य. कोणत्याही मध्यस्थीशिवाय वितरण. म्हाडाच्या डिजिटल स्वाक्षरीची शहानिशा केल्याशिवाय करारनामा करू नये. पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये नो पार्किंग. स्टेशनच्या प्रवेशद्वारापासून 200 मीटरपर्यंत वाहन लावण्यास मनाई. पुणे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार. पीएमआरडीला निधी उभारण्यासाठी शासकीय जमिनी वर्ग करण्यास राज्य सरकारची मान्यता. पीएमआरडीकडे 8 तालुक्यातील तब्बल 1878 हेक्टर जागेचं हस्तांतरण. राज्य सरकारच्या 100 दिवस कृती कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेला राज्यातील तृतीय क्रमांक प्राप्त. उपक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल जिल्हा परिषद 3ऱ्या स्थानी तर पुणे विभाग महसूल विभागामध्ये पुणे जिल्हा परिषद अव्वल. बीकेसी ते आचार्य यात्रे चौक मेट्रो 3 मार्गी केला. सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतीक्षा. लोकार्पणाचा 1 मेचा मुहूर्त हुकला. कोकणच्या हापूस आंब्याचा हंगाम आता अंतिम टप्प्यात. आणखी 7 दिवस ग्राहकांना हापूसची चव चाखता येणार. वाशी एपीएमसीमधील आंबा व्यापाऱ्यांची माहिती. पुण्यामधल्या पीएमपीच्या रातराणीला वर्षभरात मिळाले कोट्यवधींचं उत्पन्न. 6 मार्गांवरील बसेसना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आणखी काही मार्गांवर बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांची. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये 54 बिबट्यांची नोंद. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात 57 आणि तुंगारेश्वर परिसरात 33 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले. पाणंद क्षेत्रस्थांसाठी मोजणी फी माफ. पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय. प्रशासनाच्या निर्णयामुळे अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे होणार. विदर्भात 127 मंजूर सिंचन प्रकल्पापैकी केवळ 46 प्रकल्प पूर्ण. केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे सिंचन प्रकल्प अपूर्ण. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उच्च न्यायालयाच्या शपथपत्रामध्ये माहिती. पुण्यामध्ये मार्केट यार्डमध्ये उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक घटली. ढोबळ मिरची, फ्लॉवर, घेवडा, मटारच्या दरामध्ये वाढ. नंदुरबारच्या तळोदामध्ये कालिका मातेच्या यात्रेनिमित्त बैल बाजार भरला. 450 बैल विक्रीमधून 80 लाखांची उलाढाल. धुळ्यामध्ये वक्फ कायद्यामधील सुधारणाविरोधामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आक्रमक. राष्ट्रपतींना धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन. वक्फ सुधारणा विधेयक त्वरित रद्द करण्याची मागणी. धुळ्यामधल्या सिंचन भवनामध्ये घाणीचं साम्राज्य. परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. धुळ्यामध्ये भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून कांद्याची साठवणूक. कांद्याला बाजारपेठेमध्ये 500 ते 600 रुपयांचा दर. चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठा 23%. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला पावसाचा गारपिटीचा इशारा. कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवस उन्हाळी पावसाची शक्यता. नागपूरच्या काही भागामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस. वर्ध्याच्या सेलू तालुक्यामध्ये काही गावांना पाऊस. गारपीटीचा तडाखा. गारपीट झाल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वाशिम जिल्ह्यामधल्या इजोरी परिसरामध्ये रिमझिम पाऊस. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण. वर्ध्याच्या सेलू तालुक्यामधल्या काही गावांना गारपिटीचा तडाखा. गारपिटीमुळे पपई, केळी, फळ पिकांचं नुकसान. शेतकरी चिंतेत. चंद्रपूरच्या राजुरा उपविभागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे वाहतूक विस्कळीत. गोडपिंपरी, बल्लारशा, राजुरा, कोरपना, गडचांदूर भागामध्ये गारपीट. चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे वाढत्या तापमानापासून नागरिकांना दिलासा. मुसळधार पावसामुळे काही काळ वाहतूक मंदावली. धुळ्यामधून जाणाऱ्या पांझरा नदीची दुरवस्था. पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नदीची कचराकुंडी. बुलढाण्यामध्ये भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला. पंकज देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव.